दरम्यान ऑपरेशन टायगर वगैरे असं काहीही नाही, कुणीही आमच्या संपर्कात नाही, कुणी कुठेही जाणार नाही, हे आम्ही सर्वांनीच सांगितलंय असं नागेश पाटील आष्टीकर यांनी स्पष्ट केलंय। आपल्या सगळ्या टीमला आम्ही सगळ्या जणांनी मिळून सांगितलंय असं काही होणे नाही आहे, कुठल्याही गोष्टीचं काही विषय नाही आहे, काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे, कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाही आहे किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाही आहे। या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेधणं जरा ठीक राहणार नाही। दरम्यान हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी देखील स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं। त्याला शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के त्याचबरोबर श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, स्नेहभोजनाचं कुठेतरी राजकारण सुरू आहे का राजधानी दिल्लीमध्ये? अगदी डिनर डिप्लोमसी ही सध्या पाहायला मिळते। अधिवेशनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी 3 दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं आणि त्यांनी सगळ्या पक्षाच्या खासदारांना निमंत्रण दिलेलं होतं। आणि त्या स्नेहभोजनाला आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 खासदार उपस्थित होते, नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे। खरं तर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यानंतर टीका सुरू झाली। अनेक द्वंद्व युद्ध जे आहे ते या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळतंय। पण आता जसं संजय दिना पाटील हे पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, दुसरीकडे प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला 3 खासदार ठाकरे गटाचे उपस्थित होते, तशा पद्धतीनंच नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे हे दोन्ही खासदार देखील नागेश पाटील आष्टीकरांनी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित होते, अशी सूत्रांची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे डिनर डिप्लोमसी जी आहे ती पाहायला मिळते। सध्या मी संजय राऊत यांच्या निवासस्थानी आपण पाहतोय, आदित्य ठाकरे सध्या इथंच आहेत, अरविंद सावंत जे खासदार आहेत ते दाखल झालेत, प्रियंका चतुर्वेदी देखील दाखल झाल्यात आणि बरोबर 12:30 वाजता माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट आदित्य ठाकरे जे आहेत ते घेणार आहेत। काल रात्री त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आपल्याला माहिती आहे। मात्र दुसरीकडे शरद पवार देखील अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीत असताना देखील त्यांची भेट घेणं मात्र आदित्य ठाकरे यांनी टाळलेलं आहे। पण एकंदरीतच अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीत ही डिनर डिप्लोमसी पाहायला मिळते। नागेश पाटील आष्टीकरांनी काही वेळापूर्वी सागर स्पष्टीकरण दिलं, आम्ही एकत्रित येऊन सांगितलेलं आहे ह्या सगळ्या अफवा आहेत, कुठलंही ऑपरेशन टायगर किंवा इतर जे काही ते झालेलं नाही। एक संस्कृतीप्रमाणे आम्ही त्यांच्या निवासस्थानी प्रतापराव जाधव यांच्या गेलेलो होतो आणि त्यांच्या कार्यालयाचं देखील उद्घाटन होतं, त्या निमित्तानं आम्ही गेलो होतो असं स्पष्टीकरण आष्टीकर यांनी दिलं आहे।